ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. टॉक टाईममध्ये आपण चर्चा करतोय मोतीबिंदू या विषयावरती. अर्थात आपण बोलणारच आहोत, पण आधी आपण प्रश्न घेतोय. दत्तात्रय अवाळे यांचा पुण्यावरून फोन आहे. दत्तात्रय, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. हा, आपला प्रश्न विचारा सलग. मला थोडस मॅडमांना असं विचारायचं आहे. हॅलो, आपला प्रश्न विचारा सलग, आम्हाला ऐकू येतंय. की माझ्या आईचं ऑपरेशन झालेलं, माझ्या आईचं. टीव्हीचा आवाज जरा कमी करून प्रश्न विचारा सलग, तर सांगा. हो, ठीक आहे. माझ्या आईचं ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन झालेले 20 दिवस झाले जवळजवळ. तर प्रॉब्लेम असा आहे की आतमध्ये जखम आहे, ती जखम भरून येत नाहीये. तर ते भरून येण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण त्यांना मधुमेह आहे की नाही ते तुम्ही एकदा परत चेक करून घ्या. ऑपरेशनच्या आधी जर मधुमेह चेक केला असेल तरी एकदा परत करून घ्या. डोळ्यात जखम असण्याचे अनेक कारण असू शकतात की आपण समजा डोळ्याला हात लावला असेल किंवा औषधी उपचार बरोबर केला नसेल तर आपण ज्या नेत्रतज्ञाकडे शस्त्रक्रिया केली आहे त्यांना विचारून घेऊया की एक्झॅक्टली काय आजार आहेत. आणि त्यांना दृष्टी नाही येण्याचं कारण नेत्रपटल म्हणजे रेटिनामध्ये काही वयामानानुसार काहीतरी छिद्र वगैरे आहेत का. आणि कधी कधी थोडे दिवस लागतात, 1.5-2 महिन्यापर्यंत दृष्टी परत येऊ शकते. कारण वयामानुसार समजा नेत्रबुबुळ थोडंसं वीक असेल तर निश्चित काळजी घ्या. आणि तुम्ही त्यांना परत एकदा विचारून घ्या की हा एक्झॅक्टली डॉक्टरशी चर्चा करून घ्या की त्यांना काय नक्की आहे. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेतोय शंकर जेठाणी यांचा कोल्हापूरवरून. शंकर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा भाऊ आहे उमेश म्हणून. प्रश्न विचारा सर. विजन प्रॉब्लेम आहे, विजन प्रॉब्लेम. त्याला काय उपचार वगैरे काय आहेत का? विजन म्हणजे दृष्टी दोष आहे. दृष्टी दोष अनेक प्रकारचे असतात. म्हणजे त्यांना दिसत नसेल किंवा त्यांना रतांधळेपणा किंवा कलर विजन. नक्की दृष्टी दोष काय आहे हे तपासून जर जन्मापासून कलर दिसत नसेल तर त्याच्यावर काही उपचार नाहीये. डोळ्याचा नंबर असेल तर त्याच्यावर अनेक उपाय आहे. म्हणजे पेशंटला एक्झॅक्टली किंवा रुग्णांना काय आहे ते तपासणं फार गरजेचं आहे. आपण पुढचा प्रश्न घेतोय राहुल उबाळे यांचा मुंबईवरून. राहुल, आपला प्रश्न विचारा. मॅडम, माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं. 10 वर्ष झाले असतील. पुढे प्रश्न विचारा आपला. तिला म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालं ना, ते सारखं पाणी येतं. पाणी आल्यामुळे ना खूप त्रास होतो तिला. चष्मा पण नंबर आहे ना तिचा. सारखं म्हणजे घाबरलेली आहे. डॉक्टर काय आपण त्यांचं म्हणजे त्यांना नासरू आहे की नाही. नाकाकडचा अश्रू जाण्याचा रस्ता कधी कधी ह्या वयात बंद होतो किंवा डोळ्याचा जो पंप असतो अश्रूचा परिसर करण्यासाठी तो वीक झाल्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकतो. आणि त्यांना तुम्ही फक्त सांगा की घाबरू नका, कारण डोळे कोरडे पडत असतात स्त्रियांमध्ये 50 वर्षानंतर. थोडंसं ओलेपणा डोळ्यात राहण्यामुळे काही त्रास होऊ शकत नाही. आणि डोळे पुसले नाही जर हाताने किंवा रुमालाने तर ते पाणी येण्याची शक्यता कमी होणार आणि त्यामुळे त्यांनी घाबरू नये. चष्मा लावणं हे काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये. चष्मा लावून त्यांना दृष्टी क्लिअर होते, म्हणून चष्मा वापरल्याने पण थोडंसं पाणी कमी येईल. डॉक्टर, ब्रेक नंतर टॉक टाईम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि टॉक टाईम मध्ये आपण चर्चा करतोय मोतीबिंदू या विकाराबद्दल. चर्चा करणारच आहोत, पण पहिल्यांदा फोन घेतोय चिंतामणी पाटील यांचा ठाणेवरून. चिंतामणी, आपला प्रश्न विचारा. पालघर. हॅलो. हा, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे, मी कन्फ्युज आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. मला डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झालेला आहे. हॅलो. हा, आपला प्रश्न सलग विचारा. तर ते मला व्यवस्थित जवळचं लांबचं व्यवस्थित दिसते. मी चष्मा वापरत नाही. माझं वय आहे 76. तर मग ते करून घ्यायचं का मी ऑपरेशन? नेत्रतज्ञांनी जर सांगितलं आहे की मोतीबिंदू आहे तर निश्चित मोतीबिंदू असेलच. कारण मोतीबिंदूमध्ये दृष्टी जेव्हा कमी होते तेव्हा फार हळूहळू होते, आपल्याला समजत नाही. आकृती पिवळ्या प्रकारचे दिसतात आणि जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला दिसतं पण खरं म्हणजे मोतीबिंदू झालेला असेल, नेत्रतज्ञांनी सांगितले तर नक्की असेलच आणि शस्त्रक्रिया करून घ्यावी. आपण पुढचा प्रश्न घेतोय सुमित वाघ यांचा नाशिकवरून. सुमित, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. आमचा प्रश्न असा आहे की आमच्या आजींना काकबिंदू आहे, त्याचं प्रेशरचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. त्यासाठी आम्ही काही बिमोडिन वगैरे आहे ते ड्रॉप वापरतोय. आणि जी एक नस आहे अश्रू बनवणारी
ती पूर्णपणे 99% चुकलेली आहे, तर ती 1% आहे. आणि डॉक्टरने असं सांगितलं जर ऑपरेशन कराल तर डिफिकल्ट त्याच्यात प्रॉब्लेम येणार, कारण की वय जास्त असल्यामुळे. वय आता 67 आहे, तर त्याला पर्याय काय? काचबिंदू ह्या विकारावर सध्या जी त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ती बरोबर आहे. डॉक्टरांनी जे सांगितले तेही खरं आहे. 1% दृष्टी आहे. ऑपरेशन करताना तेवढी दृष्टी जाण्याची शक्यता आहे. प्रेशर वाढलेलं आहे म्हणजे त्यांचं काचबिंदू अजूनही कंट्रोल नाहीये, पण एक नाही पण 2-3 ड्रॉप्सनी त्यांचा प्रेशर डोळ्याचा कंट्रोल करता येतो आणि निश्चित करून घ्यावी. आणि शस्त्रक्रिया जर समजा काहीच झालं नाही तर मग शेवटी शस्त्रक्रिया करावी लागेल. आपण पुढचा प्रश्न घेतोय मधुकर चेरमाडे यांचा नाशिकवरून. मधुकर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मधुकर, हॅलो. आपला प्रश्न विचारा सलग. हा मॅडम, माझा 4 वर्षाचा मुलगा आहे. माझा 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं डाव्या साईडच्या डोळ्याचं बुबुळ जे आहे ते. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. त्याचं आपल्याकडे ज्या वेळेस बघतो ना तर त्यावेळेस ते डाव्या साईडचं बुबुळ असं नाकाच्या साईडला वाटतं. त्याला तिरडेपणा आहे आणि त्याचा नक्की उपचार होतो. या वयात तिरडेपणा प्लस चष्माचा नंबर असल्यामुळे असू शकतो आणि अनेक प्रकारचे असे तिरडेपणाचे आजार चष्म्यानी नीट होतात. तर तातडीने त्याची तपास नेत्रतज्ञाकडे करून घ्यावी, कारण जर ह्या वयात किंवा 12 वर्षपर्यंत याची जर ट्रीटमेंट केली नाही तर तो डोळा कामात येणार नाही. म्हणून चष्मा किंवा शस्त्रक्रिया जे काय लागणार असेल, शस्त्रक्रिया काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, करून घ्यावी. तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. पण या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही उपचाराआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टर, मी पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद मानते की तुम्ही इतका छान लोकांच्या प्रश्नांचं निरसन केलं त्याबद्दल आणि इकडे येऊन आमच्याशी बोललात त्याबद्दलही धन्यवाद. टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती मोतीबिंदूवरील उपचार या विषयाबद्दल. तर उद्या आपण भेटणार आहोत पाककला तज्ज्ञ अंजली गुप्ते यांना आणि चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या डेझर्ट्स बद्दल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला उद्या 1:30 ते 2 या वेळेत नक्की फोन करा. आमचा नंबर आहे 022668990204.